आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की एखादा संच हा यादी पद्धतीमध्ये कसा लिहायचा। चला आपण आता या संचाला यादी पद्धतीमध्ये लिहायचा प्रयत्न करूया। समजा तुम्हाला सांगितलं की 3 ते 5 दरम्यानच्या वास्तविक संख्यांचा एक संच बनवा, तर तुम्ही कदाचित तो अशा प्रकारे लिहाल 3.1 3.2 आणि असेच तुम्ही पुढे करत राहाल। पण हे चुकीचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की वास्तविक संख्यांमध्ये 3.01 3.02 3.03 अशा सर्व संख्या सुद्धा येतील। म्हणजेच दोन वास्तविक संख्यांच्या मध्ये अनंत वास्तविक संख्या असतात, जसं की 3.001 किंवा 3.123 3.1234 अशा तुम्ही अनंत संख्या लिहू शकता। त्यामुळे काही वेळी काही संच हे यादी पद्धतीमध्ये लिहिणं फार अवघड असतं। अशा परिस्थितीमध्ये आपण संचाला दुसऱ्या पद्धतीमध्ये दाखवू शकतो। चला तर मग आपण असे पाहूया की गुणधर्म पद्धत म्हणजे काय आहे। या गुणधर्म पद्धतीला इंग्लिशमध्ये सेट बिल्डर फॉर्म असं सुद्धा म्हणतात। तर आता मला हेच उदाहरण जर सेट बिल्डर फॉर्म किंवा गुणधर्म पद्धतीत लिहायचं असेल तर मी ते अशा प्रकारे लिहीन की सर्वात पहिले जसं आपण कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसाने सुरुवात करतो तसं करून त्यामध्ये लिहिताना मी असं लिहीन की या सेटमधील सर्व एक्स हे 3 ते 5 या दरम्यानच्या वास्तविक संख्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की ही तर एक चीटिंग झाली, कारण आपण वरती जो प्रश्न लिहिला होता त्याच पद्धतीने आपण त्याचं उत्तर सुद्धा लिहिलं। आणि बरोबर, मला सुद्धा हे एक चीटिंगच्या पद्धतीचंच वाटतं बरं का, पण हे एक व्हॅलिड रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजेच हे योग्य प्रकारे आहे, कारण आपण इथे त्या सगळ्या अटी पूर्ण केल्यात जो ह्या संचाचा प्रश्न आपल्याला विचारत आहे। इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रत्येक घटक हा वेगळा लिहायची गरज नाही, मला फक्त इथे त्या अटी पूर्ण करायच्यात जे मला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। म्हणजे आता ज्या कोणाला हा गुणधर्म पद्धतीचा संच वाचायला मिळेल त्याला लगेच कळेल की ह्या संचामध्ये कुठले घटक आहेत आणि कुठले नाही। म्हणजे जर मी आता एखाद्याला विचारले की 2.99 हा या संचाचा भाग आहे का की नाही, तर आपल्याला लगेच सांगता येईल की हा याचा भाग नाही आहे। आणि जर मी कोणाला विचारले की 3.01 हा याचा भाग आहे का, तर तुम्ही सांगाल की हो याचा भाग आहे, कारण ती 3 आणि 5च्या दरम्यानची वास्तविक संख्या आहे। त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रत्येक घटक लिहायची गरज नाही। आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण हे कर्ली ब्रॅकेट किंवा महिरपी कंस वापरून जे लिहिलेलं आहे ही गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। आणि आता आपण समजून घेऊया की ह्या पद्धतीचा अर्थ काय आणि यातील प्रत्येक घटक हा कशा पद्धतीने लिहिला जातो आणि त्याचा काय अर्थ आहे। इथे जे महिरपी कंस तुम्हाला दिसत आहेत त्याचा अर्थ आहे की दिस इज अ सेट ऑफ ऑल। म्हणजेच तुम्ही वाचताना हे असे वाचाल की या संचामधील सर्व घटक एक्स हे असे आहेत की एक्स ही 3 आणि 5च्या दरम्यानची वास्तविक संख्या आहे। इथे तुम्हाला एक अजून गोष्ट जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे आता आपण लिहिताना पूर्ण वाक्याच्या पद्धतीमध्ये या संचाच्या आतमध्ये माहिती लिहिली, पण गणिताच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहिल्याचं दिसेल। म्हणजे तुम्हाला हे अजून चिन्हांचा वापर करून छोट्या आणि सोप्या पद्धतीमध्ये लिहायला शिकायचंय आणि त्याच पद्धतीने ते गणितामध्ये लिहिलं जातं। म्हणजेच या संचाला आपण गुणधर्म पद्धतीमध्ये अशा प्रकारे लिहू शकतो की या संचाचे घटक एक्स हे असे आहेत की एक्स ही 3 आणि 5च्या दरम्यानची एक वास्तव संख्या आहे। आता इथे वास्तव संख्येला आपण रियल नंबर म्हणजेच आर या चिन्हाने दर्शवलेले आहे। म्हणजेच हे चिन्ह वाचताना तुम्हाला लक्षात येईल की एक्स इज बिलॉंग्स टू रियल नंबर। म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणू शकतो की एक्स हा वास्तविक संख्यांचा भाग आहे, म्हणजेच हे चिन्ह भाग आहे या अर्थाने घेतले जाते। एक्स हा 3 आणि 5च्या दरम्यान आहे याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो। आता तुम्हाला इथे आणि जे लिहिलेलं आहे मध्ये किंवा अँड आपण ज्याला म्हणतो तिथे स्वल्पविरामाचं चिन्ह सुद्धा दिसेल, तर आणि लिहिलेलं सुद्धा बरोबर आहे आणि स्वल्पविराम चिन्ह देखील असेल तरी सुद्धा बरोबर आहे। गणिताच्या पुस्तकात आपण स्वल्पविरामाचं चिन्ह बघू शकता, त्यामुळे आपण ती पद्धत वापरणार आहोत। चला गुणधर्म पद्धतीची काही उदाहरणं बघूया।
इथे आपण एक संच घेऊया आणि त्या संचात लिहूया की या संचाचे घटक x हे असे आहेत की x ही एक पूर्णांक संख्या आहे जी 1 ते 6च्या दरम्यानची आहे. आता इथे जे z अक्षर असं मी वापरलेलं आहे त्याला आपण इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या असं बोलतो. आणि हे मधलं चिन्ह जे आपण बघितलं त्याला आपण कसं वाचवत होतो की x हा पूर्णांक संख्यांचा भाग आहे. आता हा एक संच झाला ज्याला आपण गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिलेला आहे. यालाच जर आपण यादी पद्धतीमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर आपण कसं करू शकतो, चला बघूया. या गुणधर्म पद्धतीमध्ये हा z जो आहे तो आहे इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या आणि 1 ते 6च्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या म्हणजेच आपण त्यांना यादी पद्धतीमध्ये स्वल्पविराम करत करत लिहितो. आता 1 ते 6च्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या कुठल्या, तर तुम्हाला माहिती आहे की 2, 3, 4 आणि 5 बरोबर, हे या संचामधील घटक असतील. आता या यादी पद्धतीमध्ये 1 आणि 6 का नाही आहे, कारण 1 पेक्षा मोठे आणि 6 पेक्षा लहान असे घटक आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजेच इथे आपण हा सारखाच संच जो वरती गुणधर्म पद्धतीत लिहिला आहे तो आपण खाली यादी पद्धतीमध्ये लिहून बघितला. चला आता आपण अजून एक संच यादी पद्धतीमध्ये लिहून बघूया. आता आम्हाला असा एक संच दिलाय ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या संचाचे घटक x हे असे आहेत की x चा वर्ग हा 50 पेक्षा लहान आहे आणि x ही एक नैसर्गिक संख्या आहे. आता इथे n म्हणजेच नॅचरल नंबर्सला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. चला आपण ट्राय करूया. इथे आपली कंडिशन अशी आहे की x चा वर्ग जो आहे तो 50 पेक्षा छोटा आणि नैसर्गिक संख्या आहे. तर आपण पहिले जर x चा वर्ग हा 50 पेक्षा कमी आहे ह्याचा विचार केला तर तुम्ही विचार करा की एकाचा वर्ग तर एकच येतो बरोबर, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे, 4चा 16 आहे, 5चा वर्ग 25 आहे, 6चा 36 आहे आणि 7चा 49 आहे बरोबर. 8चा वर्ग जो आहे तो 8 8 64 म्हणजे 64 50च्या पुढे गेला. म्हणजे एक्स स्क्वेअर किंवा एक्सचा वर्ग ह्याची किंमत काय येईल तर 1 2 3 4 5 6 किंवा 7. आणि या संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर सुद्धा आहेत. म्हणजेच इथे सुद्धा आपण गुणधर्म पद्धतीमधला हा संच यादी पद्धतीमध्ये लिहून बघितला. आता अशाच पद्धतीने आपण उलट सुद्धा करू शकतो. म्हणजेच यादी पद्धतीला आपण गुणधर्म पद्धतीमध्ये कन्वर्ट करू शकतो. चला करून बघूया. समजा आपल्याला एक संच दिला आहे त्याच्यामध्ये 0 3 6 9 आणि 12 हे घटक दिले आहेत. तर आपण इथे समान घटक शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही या संचामध्ये असं बघू शकता की तुम्हाला 3 6 9 12 म्हणजेच 3च्या पाढ्यातल्या संख्या आलेल्या आहेत बरोबर, आणि इथे 0 पण येतोय. तर आपण असं लिहू शकतो की x = 3n. पण इथे n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या असेल की पूर्ण संख्या असेल, तुम्ही सांगा बरं. नैसर्गिक संख्या या आपल्या 1 2 3 ने चालू होतात आणि पूर्ण संख्या या 0 1 2 3 पासून चालू होतात. आता इथे यादी पद्धतीमध्ये 0 सुद्धा आलाय. म्हणजेच 3 गुणिले 0 म्हणजे पहिले 0 येईल, त्यानंतर 3 गुणिले 1 3, 3 गुणिले 2 6, 3 गुणिले 3 9 हे घटक येतील बरोबर. म्हणजेच हा एक पूर्ण संख्यांचा संच आहे. म्हणून आपण इथे लिहू की n ही पूर्ण संख्या असेल म्हणजेच होल नंबर, म्हणून इथे आपण w लिहिलं आहे. आणि तुम्ही इथे एक लक्षात ठेवा की हा जो यादी संच आहे तो 12 पर्यंतच थांबलेला आहे, तो 12च्या पुढे गेलेला नाही. म्हणजेच इथे 3n मधला n हा जर तुमचा 4 पेक्षा लहान असेल तरच या संख्या 12 पर्यंत थांबतील. म्हणजे इथे n काय असेल तर n ≤ 4. आता = 4 का, कारण 3 चौक 12 आणि इथे 12 सुद्धा आहे, म्हणजे तो 4 आहे किंवा 4 पेक्षा कमी आहे.
अशी आपण कंडिशन लिहिली. किंवा इथे आपण असं पण लिहू शकतो की n इज लेस दॅन 5, म्हणजे n हा 5 पेक्षा लहान आहे. 5 नाही आहे बरं का, 5 पेक्षा लहान आहे. मग तुम्ही इथे दोन्ही गोष्टी लिहू शकता, एकतर n हा 5 पेक्षा लहान आहे किंवा n इज लेस दॅन इक्वल टू 4, म्हणजेच 4 एवढाच आहे किंवा 4 पेक्षा लहान आहे. ठीक आहे, तुम्ही दोन्ही लिहू शकता, दोन्ही योग्य आहे. आणि सुरुवातीला x आणि डॅश आपण लिहिणार आहोत, कारण याच पद्धतीने लिहायचं असतं. आणि याला आपण कसे वाचणार आहोत की या संचामधील x ही अशी संख्या आहे की x ची किंमत 3n च्या बरोबर आहे आणि n ही एक पूर्ण संख्या आहे, तसेच n ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपण इथे यादी पद्धतीला गुणधर्म पद्धतीमध्ये कसं बदलायचं हे समजून घेतलं. आता आपण अजून एक उदाहरण बघूया, त्याच्यामध्ये आपण पुन्हा यादी पद्धतीला गुणधर्म पद्धतीमध्ये कन्वर्ट करूया. आता इथे आपल्याला संचामध्ये दिलेले आहेत 5, 25, 125 आणि 625. आता इथे आपल्याला पुन्हा नीट लक्ष देऊन जाणून घ्यायचं आहे की अशा कुठल्या कॉमन प्रॉपर्टी किंवा समान घटक आहेत जे आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता तुम्ही इथे बघू शकता की इथे 5 आहे, 5चा वर्ग 25 दिलाय, त्यानंतर 5चा घन जो आहे तो 125 सुद्धा दिलाय, आणि इथे 5चा चौथा घात जो आहे तो 625 सुद्धा दिलाय. आपण खाली इथे लिहून घेऊया की हा 5चा पहिला घात आहे, हा दुसरा घात आहे, हा तिसरा घात आहे आणि हा चौथा घात आहे. म्हणजे या सर्व संख्या अशा आहेत की ज्या 5च्या पटीतल्या संख्या आहेत. म्हणून आपण असं लिहू की x बरोबर 5चा n वा घात, आणि n ही एक नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे नॅचरल नंबरला आपण n म्हणून लिहिलेलं आहे. आणि पुन्हा आपण जसं वरती बघितलं होतं की n ही संख्या 4 किंवा त्याच्यापेक्षा छोटी आहे, म्हणून आपण लेस दॅन इक्वल टू हे चिन्ह वापरलं आहे. किंवा आपण n ही 5 पेक्षा लहान आहे असं सुद्धा लिहू शकतो, जसं वरती बघितलं. तर हा झाला तुमचा गुणधर्म पद्धतीमधला संच. आता इथे पुढे आपण x आणि डॅश लिहिलं आणि हा संच आपण महिरपी कंसांनी बंद करून पूर्ण केला. या संचातील घटक x हे असे आहेत की x ही संख्या 5च्या वर्गाच्या पटीतील आहे, तसेच ती संख्या एक नैसर्गिक संख्या आहे आणि ती संख्या 4च्या समान किंवा 4पेक्षा लहान आहे. तर या पद्धतीने आपण कोणत्याही संचाला गुणधर्म पद्धतीमध्ये लिहू शकतो हे पाहिले आहे.